हे नमस्कार, कसं काय वासुप मंडळी, प्रतीक माने ऑफिशियल यूट्यूब चॅनल वरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आजची कहाणी आहे, आजची गोष्ट आहे कबड्डी जगतातल्या एक अशा कमबॅकची, म्हणजेच पुनरागमनाची, म्हणजेच सुशांत साहिलची. ही गोष्ट आहे कोल्हापूरच्या रांगड्या गड्याची, महाराष्ट्राचा अभिमान, मुंबईची शान, कोल्हापूरचा सुपुत्र, प्रो कबड्डीचा चमचमता सितारा सुशांत साहिलची. कबड्डी खेळायला ज्यानं सुवर्ण वलय प्राप्त करून दिलं, आपल्या वडिलांच्या पावलावर पाऊल ठेवत ज्यानं मातीला मस्तकी लावलं आणि सुरू केला कबड्डी खेळाचा शुभारंभ. ही कहाणी आहे एक अशा लढवय्या योद्ध्याची ज्यानं कबड्डी खेळायला आपलं सर्वस्व मानलं होतं. 21 वयोगटा अंतर्गत खेलो इंडियाचा कर्णधार, प्रो कबड्डी चॅम्पियन, सिनियर स्टेट चॅम्पियन, अशा अनेक उपलब्धी सुशांत साहिलच्या नावावरती कोरल्या गेल्या आहेत. सुशांत साहिलच्या आयुष्यामध्ये अनेक चढ उतार त्याला अनुभवायला मिळाले, परंतु त्याच्या आयुष्यामधील सर्वात मोठा कठीण प्रसंग म्हणजे त्याचा झालेला कार अपघात, कार ॲक्सिडेंट आणि त्यातून केलेलं त्यानं पुनरागमन म्हणजेच कमबॅक. महाराष्ट्राच्या ठाणे जिल्ह्यामध्ये 4 फेब्रुवारी 2024 ते 9 फेब्रुवारी 2024 मध्ये महाराष्ट्रातली सर्वात मोठी मानाची स्पर्धा पार पडत होती, म्हणजेच मुख्यमंत्री चषक 2024 ठाणे जिल्ह्यामध्ये पार पडत होता. आणि या स्पर्धेमध्ये सुशांत साहिल आणि त्याचा संघ अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई हा संघ या स्पर्धेमध्ये दाखल झाला होता. या स्पर्धेमध्ये सुशांत साहिलचा खेळ रसिक प्रेक्षकांना मोहित करत होता. रसिक प्रेक्षकांना अक्षरशः टाळ्या वाजवायला भाग पडत होता. सुशांत साहिलच्या नावानं संपूर्ण मैदान दुमदुमून गेलं होतं. सुशांत साहिलचा खेळ पाहण्यासाठी रसिक प्रेक्षक मैदानावरती स्टेडियममध्ये गर्दी करत होते. मुख्यमंत्री चषक ही स्पर्धा एका वेगळ्या उंचीवरती गेली होती. सलग 6 दिवस सुरू असणार हा कबड्डीचा यज्ञ ठाणे जिल्ह्यामध्ये पार पडत होता. आणि सुशांत साहिलचा संघ अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई हा संघ गटवारीमध्ये उत्तम खेळत होता, एक एक पायरी सरसावत होता. आणि क्वार्टर फायनलमध्ये या संघाने मजल मारली होती. हा संघ क्वार्टर फायनलमध्ये उत्तम खेळणार याची रसिक प्रेक्षकांना माहिती होती, परंतु हा संघ भिडणार होता क्वार्टर फायनलमध्ये मोरया सोनाले या संघासमोर. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबईसाठी कडवं आव्हान होतं मोरया सोनाले या संघासमोर खेळण्याचं, कारण मोरया सोनाले हा संघ केवळ ठाणे जिल्ह्यातील नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातील सर्वोत्तम संघांपैकी एक संघ होता. आणि या संघासमोर भिडण्याचं आव्हान अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई संघासमोर होतं. अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई संघ हा संपूर्ण ताकदीनिशी या सामन्यामध्ये दाखल झाला होता. क्वार्टर फायनलचा सामना, हा सामना रसिक प्रेक्षकांसाठी पर्वणी होता. या सामन्यामध्ये दोन्ही संघ आपली शक्ती पणाला लावताना पाहायला मिळत होते. या सामन्यामध्ये शेवटच्या चढाईपर्यंत हा सामना अनिर्णित राहण्याची शक्यता होती, कारण या सामन्यामध्ये दोन्ही स्टार खेळाडू असणारे संघ म्हणजेच मोरया सोनाले आणि अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई दोन्ही संघ एकमेकांसमोर भिडत होते. आणि या भिडंतीमध्ये कोणता तरी एक संघ वर्चस्व प्रस्थापित करणार होता. या सामन्यामध्ये अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई हा संघ एक केवळ शेवटच्या चढाईमध्ये विजय झाला होता. आणि ती शेवटची चढाई होती अर्थातच सुशांत साहिलची. सुशांत साहिलने आपल्या संपूर्ण ताकदीनिशी या सामन्याला, आपल्या संघाला विजय पथावरती नेऊन ठेवलं होतं. मुख्यमंत्री चषक 2024चा हा 5वा दिवस होता, हे 5वं चरण होतं. आणि या 5व्या चरणामध्ये क्वार्टर फायनलचे संपूर्ण सामने संपणार होते आणि सेमीफायनल आणि फायनलचे सामने हे 6व्या दिवसा म्हणजे शेवटच्या दिवसामध्ये खेळवले जाणार होते. हाच क्वार्टर फायनलचा सामना खेळून सुशांत साहिल त्वरित आपल्या गावाला जायला निघाला होता. आपल्या आईसोबत गावाला जायला निघाला होता. रात्रीचा प्रवास होता. सुशांत साहिल स्वतःची 4 व्हीलर स्वतः ड्राईव्ह करत होता आणि गावाला जायला निघाला होता. लगेचच सुशांत साहिल पुन्हा एकदा गावावरून फायनलसाठी, शेवटच्या दिवसासाठी पुन्हा एकदा मुंबईमध्ये, ठाण्यामध्ये येणार होता. सुशांत साहिल गावावरचं काम आटपून पुन्हा एकदा गावाच्या रस्त्यानेच पुन्हा एकदा मुंबई शहराकडे निघाला होता. मुंबईच्या दिशेने येत असताना सुशांत साहिलच्या कारचा ॲक्सिडेंट झाला. या कार ॲक्सिडेंटमध्ये सुशांत साहिलच्या आईचा पाय आणि सुशांत साहिलचा पाय या भीषण अपघातामध्ये ब्रेक झाला होता, फ्रॅक्चर झाला होता, लिगामेंट्स ब्रेक झाल्या होत्या. सगळं संपलं होतं. सुशांत साहिलचं कबड्डीचं करिअर, सुशांत साहिलची स्वप्न,
सुशांत साहिलच्या वडिलांच्या सुशांत साहिलकडून असणाऱ्या अपेक्षा सगळ्यांचा चकनाचूर झाला होता. डॉक्टरने तर अक्षरशः सांगून टाकलं होतं की सुशांत साहिल यापुढे कबड्डी खेळू शकणार नाही, अक्षरशः धावू देखील शकणार नाही. सुशांत साहिलच्या सगळ्या स्वप्नांचा चकनाचूर होऊन सगळे स्वप्न सुशांत साहिलचे भंगले होते. सुशांत साहिलचे संपूर्ण जगच थांबलं होतं. एकीकडे मुख्यमंत्री चषक या स्पर्धेमध्ये अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई हा संघ सेमीफायनलमध्ये देखील जिंकून फायनलमध्ये दाखल झाला होता, परंतु फायनलमध्ये अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई हा संघ पराभूत झाला होता. सुशांत साहिलच्या कमतरतेमुळे हा संघ पराभूत झाला होता. पण नशीब योद्ध्यांना पुन्हा एकदा संधी देतो उभं राहण्याची. सुशांत साहिलने ठरवलं होतं, सुशांत साहिलच्या मेहनतीच्या जोरावर, जिद्दीच्या जोरावर सुशांतने ठरवलं होतं की मेलो तरी बेहतर, पण या खेळामध्ये पुन्हा एकदा दाखल होणार, हा कबड्डीचा खेळ पुन्हा एकदा खेळायला सुरुवात करणार. आणि त्या जिद्दीच्या जोरावर, त्याच मेहनतीच्या जोरावर, नेव्हर गिव्ह अपच्या ॲटिट्यूडनं पुन्हा एकदा सुशांत साहिल मैदानावरती दाखल झाला होता. पुन्हा एकदा सुशांत साहिलने प्रॅक्टिसला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा सुशांत साहिलने या खेळाला सुरुवात केली होती. परंतु या खेळामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करणं, कमबॅक करणं तेवढं सोपं नव्हतं, कारण हा खेळ फिजिकल स्ट्रेंथचा, शारीरिक क्षमतेचा हा खेळ आहे. त्यामुळे तुम्हाला पूर्णपणे फिट असणं, तुमचे शरीर, तुमचे अवयव मजबूत असणं फार गरजेचं असतं या खेळामध्ये. सुशांत साहिलची जिद्द होती की या खेळामध्ये पुन्हा एकदा पुनरागमन करायचं, कमबॅक करायचं. सुशांत साहिलने हळूहळू आपल्या ऑपरेशन नंतर पुन्हा एकदा हळूहळू रिकवर व्हायला सुरुवात केली होती. पुन्हा एकदा या खेळामध्ये जम बसवायला सुरुवात केली होती. अथक प्रयत्न करून, अथक मेहनत घेऊन सुशांत साहिल पुन्हा एकदा या मैदानावरती दाखल होण्यासाठी प्रयत्न करत होता. तब्बल 4 महिन्यानंतर सुशांत साहिलनं या खेळामध्ये पुनरागमन केलं होतं. सुशांत साहिलच्या पाठीमागे आपल्या वडिलांच्या, आपल्या गुरूंचे म्हणजेच सुभाष साहिल सरांचे, तसेच मिलिंद सरांचे आशीर्वाद, तसेच लाखो फॅनचे आशीर्वाद, तसेच अंकुर स्पोर्ट्स क्लब मुंबई आपल्या संघाचे पाठिंबा सुशांत साहिलच्या मागे होता. त्यामुळे सुशांत साहिलनं या जिद्दीनं पुन्हा एकदा खेळामध्ये कमबॅक करण्याचं ठरवलं होतं. 4 महिन्यानंतरचा कमबॅक सुशांत साहिलला परवडणारा नव्हता, परंतु सुशांत साहिलनं जिद्द ठेवली होती की या खेळामध्ये काही झालं तरी पुनरागमन करायचं आणि खेळावरती राज्य करायचं. 4 महिन्यानंतर सुशांत साहिल पुन्हा एकदा सज्ज झाला होता आपल्या खेळाची जादू पसरवण्यासाठी मैदानावरती. पुणे बालेवाडी या ठिकाणी होणारी 71वी सिनियर स्टेट चॅम्पियनशिप खेळण्यासाठी सज्ज झाला होता. आणि सुशांत साहिलचा खेळ त्या पुण्याच्या बालेवाडीच्या मैदानावरती, त्या स्टेडियममध्ये अक्षरशः धुमाकूळ घालत होता. सुशांत साहिलने दाखवून दिलं होतं, तुमच्यातील जिद्दीपुढे आणि तुमच्यातील मेहनतीपुढे कोणतीही गोष्ट अशक्य नाही. जोवर तुम्ही तुमच्या जखमांना ढाळ बनवत नाही, तोवर तुम्ही बादशाह होऊ शकत नाही. हे सुशांत साहिलनं आपल्या पुनरागमनातून, आपल्या कमबॅकमधून दाखवून दिलं होतं. ही कहाणी होती कबड्डीच्या सर्वात मोठ्या कमबॅकची, पुनरागमनाची, एका अशा लढवय्याची, म्हणजेच सुशांत साहिलची.